सुस्वागत आणि या दिनाचं औचित्य साधून सर्व सन्मानी पाहुण्यांच्या श्रमकराने आज आपण ध्वजारोहण करणार. डॉक्टर डी घुगरे सर, विद्यालयाच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सन्मानित घुगरे मॅडम, ग्रीन व्हॅली प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय धुळीधर आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून लिहिलेला इतिहास ते ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या नरत्नांनी आपली प्राणांची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना वंदन करूया. मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, यशस्वी ठरलेले प्रत्येक विभागातून महावंदनीय यशवंत विद्यार्थी यांच्याही हस्ते आजचा हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे. गुरुकुल निवासी विभागातून श्रेयश आनंदा पाटील, ग्रीन व्हॅली निवासी विभागातून स्वराज उत्तम कदम, ज्युनियर विभागातून शौर्य आबासाहेब पवार, गुरुकुल डी विभागातून शाहूराजे माणिक शिंदे, त्याचबरोबर प्रेरणा पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी कुमारी जोया जावेद जागीरदार. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घरी. योगाची संतांची अंगाची माळकऱ्याची, ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्याची. योद्धाची वीराची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव अर्चणाऱ्याची. ही भूमी सप्तसुराची, रंगाची अष्टकलाची, काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची. महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची. महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. आणि संस्कृतीचा अभिमान असलेल्या या पवित्र भूमीमध्ये आज आपण जमलेले आहोत. प्रथमतः आज आपण साजरा करतोय तो म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन का साजरा करतोय? महाराष्ट्राचा काय जन्म झाला का? 1 मे 1960 साली महाराष्ट्राचा जन्म झाला नाही. महाराष्ट्राला नवीन ओळख मिळाली, ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या संकुलाचे प्रेरणास्थान माननीय डॉक्टर डी घुगरे सर उपस्थित राहिले.